जेव्हा तुमचा जन्म झाला होता तेव्हा संपूर्ण जग आनंद साजरा करत होतं आणि फक्त तुम्ही रडत होता. आयुष्य असं जगा की जेव्हा तुम्ही हे जग सोडून जाल तेव्हा संपूर्ण जगानं रडलं पाहिजे आणि तुमच्या चेहऱ्यावर शांत हसू असलं पाहिजे. मित्रांनो, हे प्रसिद्ध वाक्य आहे आंतरराष्ट्रीय लेखक रॉबिन शर्मा यांच्या हू विल क्राय व्हेन यू डाय, तुमच्या मृत्यूनंतर कोण रडेल या पुस्तकातील. आपण सगळे धावपळ करतो, पैसा, करिअर, स्टेटस याच्या मागे पळतो, पण जर उद्या आपलं आयुष्य संपलं तर आपण मागे काय सोडून जात आहोत? लोक आपल्याला कशासाठी आठवतील? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या पुस्तकातील 6 अत्यंत महत्वाचे जीवन धडे जे तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. आपण बऱ्याचदा इतरांच्या अपेक्षेनुसार आयुष्य जगत राहतो. जर तुमच्याकडे स्वतःच्या आयुष्याचं स्पष्ट ध्येय नसेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या ध्येयाचा भाग बनता. म्हणून दररोज स्वतःला विचारा, मी हे काम का करत आहे? यातून माझ्या आयुष्याला काय अर्थ मिळत आहे? वेळेची किंमत ओळखा आणि लवकर उठा. पैसा गमावला तर तो परत कमवता येतो, पण निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. सकाळी लवकर उठण्याची सवय तुम्हाला दिवसाची सुरुवात शांततेत आणि आत्मचिंतनाने करण्याची संधी देते. सोशल मीडियावरील निष्फळ स्क्रोलिंग थांबवून तो वेळ स्वतःच्या विकासासाठी वापरा. दररोज वाचन करा आणि नवीन शिकण्याची सवय लावा. मित्रांनो, पुस्तके म्हणजे यशस्वी लोकांचे आयुष्यभराचे अनुभव काही तासात मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. म्हणून दररोज किमान 15 ते 20 पाने वाचल्याने तुमची विचारसरणी आणि निर्णय क्षमता अनेक पटीने सुधारते. अडचणींना शिकण्याची संधी माना. आयुष्यात येणारे संकट हे तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक कणखर बनवण्यासाठी येतात. प्रत्येक कठीण प्रसंगात स्वतःला विचारा, यातून मला काय शिकायला मिळत आहे? कृतज्ञता आणि दयाळूपणा जीवनात आणा. रोजच्या धावपळीत आपण आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टी विसरून जातो. दिवसातून किमान एका व्यक्तीला निस्वार्थपणे भेटा, निस्वार्थपणे प्रेम करा. त्यांनी तुमच्यावर केलेल्या उपकाराबद्दल त्यांना धन्यवाद म्हणा. लहान सहान दयाळू कृती तुमच्या मनाला खरी शांतता देतात. लोकांना मदत करा आणि वारसा निर्माण करा. तुमचा खरा मोठेपणा तुम्ही किती कमावले यात नाही, तर तुम्ही किती लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला आहे यात आहे. शेवटी लोक तुमची संपत्ती नाही, तर तुम्ही त्यांना दिलेली वागणूक आणि प्रेम लक्षात ठेवतात. मित्रांनो, हे पुस्तक एकदा तुम्ही नक्की वाचा. यात तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील आणि खऱ्या अर्थानं तुमचं आयुष्य हे लोकांना तर आवडेल, पण तुमच्या आयुष्याचं खरं सार्थक होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ना आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.